हे बघा ना दादा, या सगळ्या करूची काही एक गरज नाही. माझं स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. हे बघा साहेब, माझं जा काय आता सगळ्या दादांमुळेच आहे. मग हे सगळं विषय आता हेच थांबवचा. त्यामुळे तुमका जो काय त्रास झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतोय. ठीक आहे, हे घ्या. चला. या काय बरोबर नाही या. आता आमका कळला, आमच्यापेक्षा या कालिलेल्या माणसावरती तुमका विश्वास आहे. हे बघ नंदू, तुझ्यावर काय आरोप केले काय? नाही ना, पण शांत बस ना. आता झाला ना सगळ्या. हो तेच हो तेच. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला मनाला वाटेल तसं कायदा बदलाल, पण हे चुकीचं आहे. हे बघ नंदू, बोलवा पंचांना. न्याय निवाडो होणार आणि तोही इथेच. आता सगळ्या गावात कळात काय झाला ते. उमा, तू सांगतास म्हणान. झाली, घे गो बाय, घे. काय नको तुझा वाण. ह्या सगळ्यांना माका सगळ्यांच्या मनातून उतरूसाठी या उमान मुद्दाम केला ना. काय गरज नाही तुझ्या उपकारांची. भीक नाही लागली माका. ललिताई, मंजू, काय गो, अशी काय तुझी नानान? इतक्या वर्षाबाई कसा निभावलास काय माहिती. नाही हो वहिनी, ललिताई मनाने खूप चांगले आहेत. इतकी वर्षा मिसळूनच राहले आमच्यासोबत. आताच काय तो गैरसमज झालो, त्याका कोण काय करणार. अगे अगे उमाताई, तुझ्या घराकडे चोरीचे पैसे सापडले. चोरीचे पैसे? आता आणि पंचांना बोलवलंय. दादा खोतांवर चोरीचा आळ घेतलाय. पोलीस इले, चला घराकडे लवकर. हे असं काही चुकीचं करणार नाहीत. सर्वेश्वरा, यांच्यावर इलेला या बालन दूर कर. जोपर्यंत तर दूर होत नाही ना, पाण्याचा एक घोट सुद्धा घ्यायचा नाही. अरे, ये तो कहानी में ट्विस्ट है. मला पण जायला हवं. ये तो सोने पे सुहागा हो गया. दादा निर्दोष असतं रे. दादाने काही केलं. या सगळं काय झालं? हे असं कसं होऊ शकतं? कसा नाही होऊ शकत? हा, वेळ माणसाक ना काय करू भाग पाडू शकता, काय सांगता येत नाही ना. आत्या, अगं स्वतःच्या भावाबद्दल काय बोलतेस तू हे? पण याच भावान पंचायती समोर बहिणीक उभा केला ना. ते त्यांनी केलं नाहीये, ते आधीच सिद्ध झालं होतं लाली आत्या. हो ना, मग आज पण काय तर सिद्ध होईल. या बघा, माझ्या नवऱ्याक असं न्याय निवाड्यासाठी उभा करणं माका मान्य नाही. थांबा उमा. जा काय झाला तर सगळ्यांसमोर इला अधिक चांगला.
म्हणजे कोणाचा किंतु परंतु राहणार नाही. हे बघा दादा, उमा वहिनीचा काय चुकता असा आमका वाटत नाही. ह्यो काहीतरी गैरसमजुतीचा प्रकार असा. दादानू, तुम्ही चोरी केली हे साक्षात देव खाली येऊन जरी बोललो ना तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही. हो ह्याच दादांका मी ह्याच सांगतोय, पण दादा ऐकतच नाही आहेत. आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दामून दादांना फसवायचा प्रयत्न केलेला असू शकतो. म्हणून या गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हो बरोबर आहे, बरोबर आहे. खऱ्याची दुनियाच रवली नाही या. अरे दादा खोतांकडे पैसे सापडले. त्यांनी पैसे चोरून पण पोलिसांनी काय केला नाही, कारण त्यांच्या माणसाने त्यांना पाठीशी घातला नाही. पण आमच्यासाठी दादा खोत चोरच चोर. ओ काय बोलता तुम्ही? हा, तुम्हाला काय खूळ लागलाय का? हा, कुणावर आरोप करतस? तू आम्हाला सगळ्यांका सोडून निघून गेला होतास. त्या दारूच्या व्यसनापायी घरात होता नव्हता त्या सगळं ऐकून टाकलास. घराकडे, माझ्याकडे, पोरांकडे तू दुर्लक्ष केलास. माझ्यावर, पोरांवर उपाशी मरोची वेळ आली होती. तेव्हा या दादांनीच माझी किराणाची उधारी भागवली. आणि माझ्याकडे पैसे नव्हते तरी मला किराणा देत होते. यांचे पैसे मी देईन असं किराणावाल्याला सांगितलं होता. अरे थोडी तरी लाज बाळग रे. दादांमुळेच तुझ्या पोरांच्या पोटात 2 घास गेलेत. आणि तू अशा देव माणसावर असे आरोप करतोस. अरे काय बोलता तुझी बायको? हा, तू बायका पोरांचो जाच करतस. त्याची शिक्षा काय होऊ शकेल माहिती आहे ना तुका? आणि काय रे, दादा खोतांवर एवढं का राग? अरे साऱ्या गावाक माहितीया की दादानी चोरी केली नाही. आणि जर का तुका असं वाटता की दादानी चोरी केली तर ती कुठे केली हे माहितीया, हे पण सांगितलं पाहिजे. मग बोल. थांबा. माफ करा, दादा खोतांच्या पिशवीत मीच पैसे टाकले होते.
अरे असं का केलंस? कारण गोदामातले रोज मी थोडं थोडं माल लंपास करत होतोय आणि ही गोष्ट दादा खोतांनी शेठच्या लक्षात आणून दिली, म्हणून वसपा घ्यायचा म्हणून मी ह्या केला. आणि दादा खोतांका फसवूक म्हाका शिरक्याने सांगितलं. अरे बाबा ए माझं नाव किती पुढ्या करतस हा? अरे उद्या दादा खोतांका शिंक जरी गेली ना तर माका जबाबदार धरशाल तुम्ही लोक. की दादांच्या घराच्या दिशेने वाहत गेलेलो वारो ना तो माझ्या घरातून इलो आणि त्यांका शिंक इली. आणि काय रे नंदू, तुका मी सांगितलंय कड्यावरून उडी मार तर मारशील? बोल ना, मारशील काय? शिर्के, नंदू, तू दादांवरती खोटे आरोप केले म्हणून तुला शिक्षा होणारच आणि गप गुमान तुला मान्यही करावी लागेल. त्याला शिक्षा द्यायची तर बेलाशक देवा, पण त्याच्या बायका पोरांकडे तू परत जाईल अशी त्याला शिक्षा द्यावा. श्यामभाऊ. हा दादा. नंदूला एक संधी द्या. आज तुम्ही त्याला पोलिसांच्या हवाली केलात तर एक चोर जन्माला येईल. त्या उलट त्याला सुधारायची संधी दिलीत ह्याच्यातलो मेलेलो माणूस पुन्हा जिवंत होईल. दादा, तुमची शपथ घेऊन सांगतोय, यापुढे मी सुधारण्याचा खूप प्रयत्न करेन. सगळी व्यसनं बंद करेन आणि माझ्या बायका पोरांना सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही दिलेली संधी मी अशी वाया जाऊ देणार नाही, हा माझा शब्द. दादा, दादा, मी आज वड पुसला. मका तुमच्या रूपाने आज देव भेटला. माझं कुंकू माझ्या संसाराची जबाबदारी घ्यावर परत तयार झाला. उमाबाईनी तुमची वडाची पूजा पावली. दादांवरचे सगळे आरोप दूर झाले. बंधू, हे सगळं होत असताना नेमके आपणच नव्हतो. ओ भाऊजी, सगळ्या गावात समजला, पण आपल्याकडे कसा समजला नाही? आपण एक बरं झालं हे प्रकरण मिटलं. हा मिटणारच होता हो, पण त्या नंदूची एवढी हिंमत, हा काय समजता का स्वतः? जगभरातली व्यसन करता पोरा बाळंका रस्त्यावर टाकल्यान त्याने आणि दादावर चोरीचा आळ घेता. हा बाकीची लोक काय नुसती बघत उभी रवली होती? 4 मुस्काटात काढायला पाहिजे होते त्याच्या.
नाही भाऊजी, दादाने त्याला माफ केलं, पण मी त्याला सोडूचंय नाही. आताच बघताय बंधू बंधू उगाच रागाच्या भरात काही करू नकोस. भाऊजी, मग काय शांत बसून राहायचा? बंधू त्या नंदूला मारून धमकावून काय होणार आहे? हो भाऊजी, त्याने आपल्या दादावर चोरीचा आळ घेतल्या ना. हो बरोबर आहे तुझं, पण दादांवर ही वेळ नंदूमुळे नाही आपल्यामुळे आली. आपण त्यांना त्यांच्याच घरात स्वार्थी ठरवलं म्हणून त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि दुसऱ्याच्या दारात नोकरी करावी लागली. बंधू, अरे दादांचे खरे गुन्हेगार आपण आहोत, तो नंदू नाही. उगाच दुसऱ्यांना नावं ठेवून काहीही होणार नाहीये. खरा तुमचा भाऊजी, दादाचे खरे गुन्हेगार ना आपणच आहोत. त्या बिचाऱ्या नंदूला निदान त्याची चूक तरी कळली हो, म्हणून त्याने दादाचे पाय धरून माफी मागितली. अजूनही काही लोक असत ज्यांना त्यांची चूक कळत नाही. ए बंधू, तू ना उगाच माका टोमणे मारू नकोस. हा, दादा घरातून बाहेर मी जाऊ सांगितलं नव्हता. मी फक्त माझो हिस्सो मागितलाय होताय. ते का कोणी सांगितलं होता शहाणपणा करू? काय नाही, त्या दोघांका ना मोठेपणा मिरूची हौसा ना म्हणून दादा घरातून बाहेर गेला. ती दोघं घरातून बाहेर गेली आणि गावातली लोक माकाच गुन्हेगार मानतात. जिकडे जावा ना तिकडे माझा अपमान होता, माझी काही एक चूक नसताना. ती दोघं घरातून बाहेर गेली पण खरो वनवास तर मी भोगताय हाय. त्या दोघांचा काय मोठेपणा मिरवत त्या मांगरात पण राजवाड्यात राहुल्यासारखा आनंदात राहतात. उमा, घ्या. दिवसभर उपास होता तुमचा, काय खाल्लेलं नाही. दूध घ्या. अहो माका कशा, तुम्ही सुद्धा काय खाल्लेला नाही. डबा पण परत आणला. हा, ते सगळं गोंधळ झालो त्यामुळे डबो खायचो राहून गेलो. नाही नाही, काय हरकत नाही. मी आता ताजा जेवण बनवतोय गरमागरम. ओवीन पण काय सकाळपासून खाल्लं नाही. त्या पण वाढते तुमच्यासोबत. हा, आणत आहे इकडे. ओवी चल तयारीक लागूया. हा उमा, काय हो? माका जेवूक नको. मी पण दूध घेते ना. कशाक जेव कशाक नको तुमका? भरा वाटत नाही काय? नाही, माका भूक नाही. भूक काय हो? आज जा काही घडला त्यामुळे अस्वस्थ वाटतं का तुमका? नाही नाही, तसा काय नाही. माका खात्री होता मी निर्दोष आहे ते. मग कसा? डोकं दुखता म्हणून भूक नाही मला. काय डोकं दुखतं तुमचा? वाटलाच होता माका. सकाळपासून काही खाल्लाच नाही ना म्हणून दुखतं. तर थांबा, तुमका काहीतरी बनवून देते म्हणजे बरा वाटत. नाही नाही नाही, नको. तसा नाही, म्हणजे पोटात कळ मारता. हा, कळ मारता. ओके बाय. पोट आणि डोका एकदमच दुखता. मी ना काढू देते तुमका करून. काढो तर नकोच. तुम्ही काढाक नको म्हणतास? तसा नाही, म्हणजे आता नको. तसा नाही, असा नाही. मग नेमका हा तरी कसा? दादा, मगापासून मला असं का वाटतंय कसं की तुम्ही उपास धरलाय का? मी? अगो मी काहीतरीच काय तुझा आपला. वटपौर्णिमेचा उपवास हे कशात करतले? का नाही मावशी? आय डोंट थिंक त्यात काही चुकीचं आहे. म्हणजे बघ ना, जर बायको नवऱ्यासाठी उपास धरू शकते तर मग 7 जन्म हीच बायको असावी, म्हणून नवराही बायकोसाठी उपास धरू शकतो. हो ना दादा? हो ना.
ओवी बरोबर बोलते. त्यातून बायको उमासारखी मिळाली तर प्रत्येक नवऱ्याने जन्मोजन्मी अशीच बायको मिळावी म्हणून उपास धरू खावा. बरोबर आहे तुझा.